मित्रांनो इथं आलेलो आहे मंदिराच्या समोर आणि खूप गर्दी आहे मित्रांनो. इथं तुम्हाला दिसत आहे हे आहे नामदेव पायरी. हे आहे नामदेव पायरी, संत नामदेव पायरी मित्रांनो दिसत आहे. तर श्री संत नामदेव पायरी संत चौकोनाळा पालखी कावडी पण लावलेली आहेत मित्रांनो. पंढरपूरमध्ये भक्तांची रोजच मित्रांनो गर्दी होत असते आणि गर्दी रोजच चालू असते. थोड्याफार प्रमाणात पण चालूच असते गर्दी. सहजासहजी दर्शन नसतं मिळत, त्याला रांगेत उभा राहावं लागतं. तुम्हाला दिसत आहे इथं मोठमोठे स्टॉल पण लावलेले आहेत मित्रांनो. दिसत आहे तुम्हाला खूप मोठे मोठे स्टॉल आहेत. तर मित्रांनो मी थांबलेलो आहे इथं आणि तिथं खूप मोठे स्टॉल आहेत तुम्हाला दिसत आहे. तिथं आम्ही थोडं वेळ वेटिंग करत आहे. इथं आमची कावडच कुठं दिसत नाही. कावड आली की आम्ही खालून जाणार आहे. मित्रांनो पाठीमागं बी बघितलं तर खूप गर्दी आहे आणि तिकडं पुढं पण बघितलं तर खूप गर्दी आहे. मित्र म्हणतोय रोज हजारोच्या संख्येने तरी भाविक येत असतील पंढरपूरमध्ये दर्शनासाठी. खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो. दिसत आहे तुम्हाला. आणि स्टॉल पण बघायचं म्हणलं तर स्टॉल वगैरे खूप मोठे स्टॉल आहेत तिथं. खूप पूर्वीची आणि जुनं मंदिर आहे, जुनी म्हणजे दुकान आहे तिथं. पेढे बरंच काय मिळतं इथं पंढरपूरमध्ये मित्रांनो. गणेश भैया, विनायका आणि मी आम्ही कावड घेऊन आलोय मित्रांनो पंढरपूरमध्ये आणि कावड तिथं लावलेलं आहे मंदिरासमोर दर्शनासाठी. आणि कावडी वाघ तिथं उन्हाळ्या दिवसामुळं थंड घेत आहे. ते आवाज दिला थंड घ्यायला या. खूप गर्दी आहे मित्रांनो. दिसत आहे तुम्ही. मित्रांनो थांबलेलं आहे नामदेव पायरीला आणि दर्शन चालू आहे इथं. कावडी वाघ करत आहे मित्रांनो. नाही दाखवली चालू आहे. जीर्णोद्धार चालू आहे. काम चालू आहे. जाऊन देत नाही मंदिरात. मित्रांनो हाय करतायत कावडीचे भक्त आहेत. कावडी मित्रांनो आतमध्ये मंदिराचा दरवाजा मुख्य प्रवेशद्वार दिसतच नाही. नामदेव पायरीचं बंद आहे. मंदिराचं काम चालू आहे होतं, त्यामुळं भाविकांना बाहेरून दर्शन घेऊन निघावं लागत आहे. माग माग सर मटेल श्री शंभू महादेवाची कावड आहे मित्रांनो. फक्त ह्या कावडीचे पुजारी म्हणतात भवानी करा मित्रांनो. हॅलो हॅलो चला मित्रांनो दर्शन घेतलेलं आहे. मी पण दिसतोच नाही पण. आणि मित्रांनो दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण पुढे कावडीचे ज्या ठिकाणी जेवण आहे त्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम तिथे जाणार आहे आपण. घ्या उचला हे थांबे कावडी वाहून घ्यायला.
फायनली मित्रांनो नामदेव पायरीचं दर्शन घेतलेलं आहे मी विनायक. आता आम्ही चाललेलो आहे पुढे. त्याकडून महादेवाची कावड आलेली आहे. तर मित्रांनो फायनली दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे बाहेर. आणि आमची गाडी कुठं लावलेली आहे? आमची गाडी इथं लावलेली आहे मित्रांनो. इथं सगळं आहे तुम्हाला आता युनिफॉर्म. नंतर आम्ही गाडी घेत आहे आणि निघत आहे आमच्या मार्गाने. चला तर जाऊया. मी चाललेलो आहे एका स्टॉलमध्ये काहीतरी खरेदी करावं मित्रांनो. इथं आहे लक्ष्मीच्या मंदिराचं मेवा आहे. हे काय आहे? ओलं कट आहे ना ओलं लाल में ती हे लावलं का? तर मित्रांनो इथं पेढे भेटत आहेत. हातात बांधायचे भेटते या मोठमोठ्या विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या मोठमोठ्या मूर्त्या भेटतात. इथं खूप मोठं स्टॉल आहे मित्रांनो पंढरपूरमध्ये. आणि आम्ही फिरत आहे. आणि मित्रांनो हे असं छत लावलेलं आहे मंदिराच्या पूर्ण बाहेरून आणि असं वरून. मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. मंदिराचं काम चालू आहे. त्याच्यामुळे मंदिरात जाता येत नाही. बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं. तर मित्रांनो खूप मोठे स्टॉल आहेत आणि बरंच काही इथं मिळतं. मित्रांनो खूप मोठं स्टॉल आहे तिथं दिसत आहे तुम्हाला. आणि बरंच काय लावलेलं आहे इथं. मंदिराची पाठीमागची बाजू आहे. तर मित्रांनो हा एक गाड्यांचा ताफा चालू आहे. तर नितीन गडकरी साहेब गेलेले आहेत सध्याला. तुम्हाला दिसत आहे.